बघा माहित झालेला आहे आपल्याला, प्रोटॅगनिस्ट कोणत्याही कथेचा नायक, द मेन कॅरेक्टर ऑफ द स्टोरी. तर त्या स्कारफेसचे फोटोग्राफ्स मिळवण्याच्या प्रयत्नात यांना साया हा त्यांच्या सध्याच्या कथेचा नायक सुद्धा सापडला, व्हाईल ट्रॅकिंग स्कारफेस. दिस इज द वर्ल्ड्स फर्स्ट ब्लॅक पॅन्थर. आणि हा जो साया आहे ना, तो जगातला पहिला ब्लॅक पॅन्थर आहे असं ते म्हणतात. ब्लॅक पॅन्थर. आता याच्यावरती थोड्याशा रेषा दिसत आहेत, बट यू कॅन इमेजिन ब्लॅक पॅन्थर. यू मस्ट हॅव सीन दिस कॅरेक्टर इन द जंगल बुक. बघीरा, ब्लॅक पॅन्थर, बरोबर ना. तर या साया याला ते म्हणतात, तो जगातला पहिला ब्लॅक पॅन्थर आहे. द बिहेवियर ऑफ विच इज बीइंग डॉक्युमेंटेड सो इंटिमेटली ऑन कॅमेरा. या साया या ब्लॅक पॅन्थरचं जे बिहेवियर आहे ते कॅमेरामध्ये अतिशय बारकाईनं नोंद केलं जात आहे. The behavior of which is being documented so intimately on camera by tracking its movements. त्याचे जे movements आहेत ते ट्रॅक केले जात आहेत कॅमेऱ्याच्या वगैरे साहाय्याने. गुड. नेक्स्ट, here we are. So far all the research on the animal, या प्राण्यावरतीचं सगळं जो रिसर्च आहे, संशोधन आहे, ते कसं केलं जात आहे पहा. हॅज बीन डन थ्रू कॅमेरा ट्रॅप्स. फक्त कॅमेरा ट्रॅप्सच्या माध्यमातून या प्राण्याचं जे काही संशोधन आहे ते केलं जात आहे. थ्रू मेनी मंथ्स ऑफ टॉईल. आता इथं टॉईलचा शब्दशः अर्थ आहे काहीही हाती न लागता भटकत राहणे, फक्त एखाद्या कामासाठी काहीतरी मिळवण्यासाठी. आता इथं सुद्धा तसंच झालेलं आहे ना. थ्रू मेनी मंथ्स ऑफ टॉईल, अनेक महिने भटकंती केल्यानंतर, शोध घेतल्यानंतर, शाज हॅज मॅनेज्ड टू कलेक्ट प्रेशियस फुटेज. अतिशय मौल्यवान असं फुटेज मिळवण्यात ते यशस्वी झालेले आहेत शाज, इन्क्लुडिंग दॅट ऑफ द ॲनिमल मीटिंग टू पीस टुगेदर द इनक्रेडिबल लँडस्केप ऑफ अ ब्लॅक पॅन्थर्स लाईफ. त्यांनी असे वेगवेगळे प्रेशियस फुटेज एकत्र केलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून त्या ब्लॅक पॅन्थरचं जीवनपटच थोडक्यात उलगडलेला आहे. अंडरस्टूड. पीस टुगेदरचं मिनिंग दिलेलं आहे पहा इकडं. क्रिएट समथिंग बाय जॉईनिंग द सेपरेट पार्ट्स ऑफ इट टुगेदर. आता या ब्लॅक पॅन्थरचं जे चित्रीकरण वगैरे आहे ते वेगवेगळ्या कॅमेरामध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या फाईल्स मध्ये झालेलं आहे. तर ह्या सगळ्या फाईल्स एकत्रित करून त्यांनी थोडक्यात काय केलेलं आहे, तर त्याचं मूव्हीज बनवलेला आहे त्या फुटेजला एकत्रित करून. ओके, गुड. नेक्स्ट, साया, स्कारफेस अँड पार्डस. हे तीन लेपर्ड आहेत. साया, स्कारफेस अँड पार्डस. इथं तुम्हाला त्याचे उत्तर द्यायचे आहेत. शाज नेम्ड द लेपर्ड्स साया, स्कारफेस अँड पार्डस. द लेपर्ड दॅट लॉस्ट टू स्कारफेस. ह्या पार्डसलाच हरवलं ना स्कारफेस न. हा वयस्कर होता, आपण स्टार्टिंग पार्ट मध्ये पाहिलं ते. स्कारफेस विजेता ठरलेला. The leopard that lost to Scarface have also led Shaz down a different path of discovery. या तिन्ही लेपर्ड्सनी शाज यांना एका वेगळ्याच लेवलवरती नेऊन ठेवलेला आहे डिस्कव्हरीच्या. लर्निंग अबाउट देम अँड द लॉस टू देअर हॅबिटॅट हॅज लेड शाज टू क्रिएट द बफर कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया. पहा, लर्निंग अबाउट देम, एकतर या प्राण्यांसंदर्भातली माहिती घेणं, शिकणं, अँड द लॉस ऑफ देअर हॅबिटॅट, आणि त्यांच्या वास्तव्याचं जे ठिकाण आहे जंगल, त्याचा जो ऱ्हास होत आहे, या दोन गोष्टींमुळं शाज यांना काय प्रेरणा सुचली पहा. काय कल्पना सुचली त्यांनी? तो बफर कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन ट्रस्ट ऑफ
इंडिया, त्याची स्थापना करण्याकडे ते वळाले. इट्स अन एजन्सी, हे BCRTI आपण सुरुवातीला पण पाहिलं होतं पहा. इट्स अन एजन्सी दॅट एज्युकेट्स विलेजर्स. या एजन्सीच्या BCRTIच्या माध्यमातून काय केलं जातं पहा. ओके, इट्स अन एजन्सी दॅट एज्युकेट्स विलेजर्स who live on the fringe of the forest on the importance of conservation. या सगळ्या विलेजर्सना थोडक्यात शिक्षित केलं जातं की या प्राण्यांचं कॉन्झर्वेशन किंवा जंगलांचं संवर्धन का महत्वाचं आहे. जे लोक ऑन द फ्रिंज ऑफ द फॉरेस्ट म्हणजे जंगलांच्या अतिशय जवळ राहणारे. फ्रिंजचा अर्थ आहे ऍक्च्युली बांध, तट किंवा कुंपण, काठ, कड, किनारा असा त्याचा अर्थ आहे. पण मग या जंगलाच्या अतिशय जवळ राहणारे, अगदी बाउंड्रीवरतीच राहणारे जे लोक आहेत ना, त्यांना कॉन्झर्वेशनचं महत्व पटवून देणं हे या BCRTIच्या माध्यमातून केलं जातं. वी आर इन द हार्ट ऑफ द मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट झोन. आता आपण मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट झोनच्या मध्यावरती आहोत असं ते म्हणतात. एक्सप्लेन्स शाज. देअर इज नो स्पेसिफिक बफर झोन हिअर अराउंड नागरहोल. नागरहोलचा जो नॅशनल पार्क आहे त्या पार्कमध्ये असा सेपरेट किंवा स्पेसिफिक बफर झोन नाहीये. म्हणजेच जिथं जंगल संपतं तिथूनच मानवी वस्ती सुरू होते. बघा, द कोर एरिया ऑफ द फॉरेस्ट एंड्स वेअर द फील्ड्स बिगिन. जिथं जंगलाचा कोर एरिया, मुख्य भाग संपतो तिथूनच पुढे मानवी वस्तीचा भाग सुरू होतो किंवा फील्ड्स म्हणजे शेतं वगैरे आहेत लोकांची, तो भाग सुरू होतो. ऍक्च्युली देअर मस्ट बी अ बफर झोन इन नॅशनल पार्क्स. तिथं बफर झोन असले पाहिजे. बफर झोन म्हणजे काय, असा एरिया जिथं हे जंगलातले प्राणी येऊ शकतात, लोकांना हानी किंवा धोका पोहोचवू शकतात. म्हणून मग असं क्षेत्र हे बफर झोन म्हणून निश्चित केलं जातं. आणि मग या बफर झोनच्या बाहेर मग लोकांनी त्यांचं जे काय असतील ते कामं करायचे असतात म्हणा, किंवा राहायची वस्ती वगैरे जे काही खेडी वसवायची असतात. पण तिथं तर काय बफर झोन असं नाहीच आहे. जंगल संपलं कीच तिथंच शेजारी लगेच लोक राहत आहेत. मग याच्यासाठी त्यांनी BCRTI ची स्थापना करण्यासाठी ते उद्युक्त झालेले आहे. इन ड्राय सीझन, उन्हाळ्यात वगैरे काय होतं पहा तिकडं. इन ड्राय सीझन एलिफंट अँड वाईल्ड बोर इन्कर्शन्स. वाईल्ड बोर तुमच्यापैकी बरेच जणांना माहित असेल, पाहिलं असेल. हे रानडुक्कर म्हटलं जातं याला. तर पहा, इन ड्राय सीझन एलिफंट अँड वाईल्ड बोर इन्कर्शन्स म्हणजेच अटॅक्स, द मिनिंग हॅज बीन गिवन हिअर. त्यांचे जे हल्ले आहेत त्या हल्ल्यांमुळे काय होतं पहा. इन टू द फील्ड्स, व्हेरी कॉमन. ते असे हल्ले म्हणजे रोजचीच गोष्ट आहे. हत्तींचे म्हणा किंवा वाईल्ड बोअरचं, ही शेतांमध्ये पिकांमध्ये वगैरे घुसणं आणि पिकांची नासाडी करणं हे नित्याचीच बाब आहे. ओके, गुड. ओल्डर लेपर्ड्स. आता यातले पुन्हा अजून जे वयस्कर लेपर्ड्स आहेत, लाईक पार्डस, ज्याला स्कार फेसनं हरवलं ते, बरोबर, व्हेरी गुड. तर हे ओल्डर लेपर्ड्स काय करतात पहा. हू हॅव लॉस्ट देअर टेरिटरी इन द फॉरेस्ट. ज्यांची हद्द संपुष्टात आलेली आहे किंवा ज्यांचं वर्चस्व संपलेलं आहे, असे पार्डस सारखे जे ओल्डर लेपर्ड्स आहेत ते काय करतात पहा. ऑफन, वारंवार, ऑफन कॅरी अवे लाईव्ह स्टॉक फ्रॉम विलेजेस. नाव यू विल टेल मी द मिनिंग ऑफ लाईव्ह स्टॉक. लाईव्ह स्टॉकचं मिनिंग सांगायचं आहे तुम्ही मला. हे जे पार्डस सारखे ज्यांना हद्दपार केलेलं आहे जंगलामधून स्कारफिश सारख्या तरुण लेपर्ड्सनी, तर हे लाईव्ह स्टॉक कॅरी करतात गावामधून तिकडं. लाईव्ह स्टॉक म्हणजे काय जरा तुमच्याकडून कळालं तर बरं होईल. Is there any synonym for livestock? Yes.
हे लाईव्हस्टॉक घेऊन जातात. हे पारडस सारखे जे वयस्कर लेपर्ड्स आहेत, जे हद्दपार झालेले आहेत. व्हेरी गुड. कॅटल. ओके. अदर ॲनिमल आपण ज्याला म्हणतो ना, पेट ॲनिमल्स असतील म्हणा, किंवा डोमेस्टिक ॲनिमल्स असतील, है ना. व्हेरी गुड. मग याच्यामध्ये काऊ, बफेलो येईल, त्यांचे बाकीचे छोटे छोटे जे काफ्स आहेत ते असतील. इवन यू नो लेपर्ड्स प्रे ऑन डॉग्स ऑल्सो. हे लेपर्ड्स आहेत ना, ते कुत्र्यांची वगैरे सुद्धा शिकार करतात, कुत्रे सुद्धा पळवून येतात. आणि बाकीचं मग शेळ्या, मेंढ्या वगैरे, पाडी, कालवडी, वासरं किंवा अगदी मोठे गाय, म्हशी असतील, बैल, तर ते सुद्धा त्यांची शिकार करून ते घेऊन जातात. मग आता याच्यामुळे लोकांचं नुकसान होतं ना. आणि याच्यामुळे काय परिस्थिती उद्भवते पहा. दिस क्रिएट्स रिसेंटमेंट. लेट मी रिपीट. दिस क्रिएट्स रिसेंटमेंट. रिसेंटमेंट, सॅड सिच्युएशन ऑर अँगर, बेटर से अँगर. ह्याच्यामुळे आहे ना लोकांच्या मनात द्वेष निर्माण होतो प्राण्यांबद्दल. दिस क्रिएट्स रिसेंटमेंट अमंग लोकल्स टुवर्ड्स द ॲनिमल्स ऑन ऑकेजन्स लिडिंग टू अनप्लेजंट सिच्युएशन्स. आणि मग याच्यामुळे काय होतं, अनप्लेजंट सिच्युएशन्स ना त्यांना सामोरं जावं लागतं, किंवा अशा अनप्लेजंट सिच्युएशन्स किंवा घटना घडतात, अप्रिय घटना घडतात थोडक्यात. जर समजा हे वाईल्ड बोर सारखे वगैरे जर प्राणी येत असतील, तर बरेच लोक बघा ते शॉक वगैरे देऊन ठेवतात. शेताच्या भोवती तारांचं कुंपण करून त्याला शॉक वगैरे देऊन, म्हणजे करंट देऊन ठेवतात. आणि मग प्राण्याचा वगैरे टच झाला त्याला की ते शॉक बसून ते मरून जातात. अशा सुद्धा अप्रिय घटना घडतात. किंवा पाठीमाग ते अशी एक घटना घडली की त्या प्रेग्नंट हत्ती होती आणि ते अननस खाल्लं, आणि त्या अननसामध्ये काय होते, ते फटाक्याची दारू वगैरे होते, त्यामुळे त्या हत्तीचा मृत्यू झाला वगैरे. ह्या अशा अप्रिय घटना त्याच्यामुळे घडतात. ठीक आहे. तर हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. दिस क्रिएट्स रिसेंटमेंट अमंग लोकल्स. तिथले जे स्थानिक शेतकरी वगैरे लोक आहेत, ज्यांचं त्या पिकांवरती जगणं आहे, आणि ती जर पिकांची नासाडी केली हत्तींनी किंवा या रानडुकरांनी, तर मग ते असं काहीतरी करून ठेवतात की ज्याच्यामुळं आळा बसेल्या प्राण्यांना वगैरे. पण ते अशा अप्रिय घटना घडण्याकडेच मग ते सगळं परिवर्तित होतं. समजलेलं आहे? गुड. नाउ वी टर्न टू द नेक्स्ट स्लाइड. Putting tourist currency in good use under the BCRTI umbrella, SHAS provides locals with vocational training. आता इथं काय करतात बघा, BCRTIच्या माध्यमातून ते टुरिस्ट साठी पण काम करतात. म्हणजे जे व्हिजिटर्स वगैरे येतात त्यांच्याकडून पैसे घेऊन, म्हणजे त्याचा विनियोग करतात. Putting tourist currency in to good use under the BCRTI umbrella, SHAS provides locals with vocational training. तिथले जे स्थानिक लोक आहेत, ते गावकरी आहेत, त्यांना व्होकेशनल ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं जातं. आणि त्याचं एम काय असतं, विथ द एम ऑफ एज्युकेटिंग लोकल्स ऑन द मेरिट्स ऑफ कॉन्झर्वेशन. संवर्धनाचं महत्व त्यांना समजविण्यासाठी असे ट्रेनिंग्स वगैरे आयोजित केले जातात. अँड टू हेल्प देम बेनिफिट फ्रॉम टुरिस्ट करन्सी. आणि त्याच्या माध्यमातून नाही का अर्थार्जन पण करता येईल, पैसे मिळवता येतील. जे टुरिस्ट वगैरे आहेत त्यांच्याकडून पैसे मिळवता येतील. करन्सी म्हणजे चलन. जे टुरिस्ट लोक आहेत त्यांच्याकडून चलन स्वरूपात म्हणजे पैसे घेता येतील, आणि जे त्यांचं शेतातलं नुकसान होतंय ते इकडे भरून काढता येईल अशासाठी. The visitors at the resort are welcome to volunteer to teach a skills training class of their choice. हे जे गावकरी लोक आहेत यांच्यासाठी जे कोणी विजिटर्स आहेत ते त्यांच्या सोयीचा एखादा, जर समजा स्किल ट्रेनिंगचा क्लास असेल तर तो सुद्धा आयोजित केला जातो. आणि म्हणजे ज्याच्या माध्यमातून या लोकांचं प्रबोधन होईल आणि नाही का फॉरेस्ट कॉन्झर्वेशन कडे ते झुकतील, कलतील, आणि अशा पद्धतीने सुद्धा फॉरेस्ट कॉन्झर्वेशन त्याचबरोबर हे ॲनिमल किंवा वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन सुद्धा होईल. नेक्स्ट सेंटेन्स. The acquired skills enable locals to find
एम्प्लॉयमेंट. आणि मग हे जे स्किल्स आहेत, शिकलेले स्किल्स आहेत, कौशल्य आहे, याच्या माध्यमातून ते जे स्थानिक लोक आहेत त्यांच्यासाठी रोजगार निर्माण होतो. विथ एनी ऑफ द न्यूमरस वाईल्ड लाईफ रिसॉर्ट्स इन द रिजन, त्या भागातल्या जे काही वेगवेगळ्या रिसॉर्ट्स असतील तिथं, वाईल्ड लाईफ रिसॉर्ट, तर तिथं त्यांना एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगार मिळू शकेल. इफ नॉट इन अ फार अवे सिटी, अगदी त्याच्यासाठी रोजगारासाठी शहरात वगैरे जायची गरज नाही किंवा शहर वगैरे टाळून आपल्या जवळच्याच भागात रोजगाराची संधी उपलब्ध होईल. या दृष्टिकोनातून वेगवेगळे प्रोग्राम्स वगैरे असे लेक्चर्स म्हणा किंवा क्लासेस आयोजित केले जातात लोकांसाठी. द नेक्स्ट, माडेगौडा इज वन सच लोकल ॲग्रिकल्चरिस्ट, एक कृषी तज्ञ म्हणा किंवा शेतकरी म्हणूया. माडेगौडा नावाचे एक तिथले लोकल ॲग्रिकल्चरिस्ट आहेत. यांचं काय झालं पहा. लेट मी शो यू. माडेगौडा इज वन सच लोकल ॲग्रिकल्चरिस्ट हू इज ट्रेन्ड ॲट BCRTI. इथं त्यांना प्रशिक्षण दिलं गेलं किंवा दिलं जातं. हू इज ट्रेन्ड ॲट BCRTI अँड इज नाव अ सर्टिफाईड नॅचरलिस्ट. निसर्गतज्ञ थोडक्यात, सर्टिफाईड, प्रमाणित, अँड एम्प्लॉइड बाय द बायसन. द बायसन हे काय आहे, वी विल सी हिअर. द बायसन इज अ वाईल्ड लाईफ रिसॉर्ट. बायसन म्हणजे गवा. बायसन हे प्राण्याचं नाव आहे, गवा, पण एक वाईल्ड लाईफ रिसॉर्ट आहे, त्याला द बायसन हे नाव दिलेलं आहे. ओके, वी विल गो थ्रू इट्स इन्फॉर्मेशन. See here, the bison is situated at the confluence of the Bandipur and Nagarhole national parks. Let me show you where we are. मी दाखवतो तुम्हाला आपण कुठे आहोत. The bison is situated. Bison हे काय आहे, वाईल्ड लाईफ रिसॉर्ट. ते कुठं आहे, is situated at the confluence of, confluence म्हणजे संगम, दोन्ही एकत्रित येतात. नद्यांचा वगैरे संगम असतो ना, तर त्याला कॉन्फ्लुएन्स म्हटलं जातं. इथं कॉन्फ्लुएन्स कशाचा आहे, बंदीपूर नॅशनल पार्क आणि नागरहोल नॅशनल पार्क याच्या संगमावरती ते बायसन हे आहे. ऑन द शोर्स ऑफ द एक्झॉटिक कबिनी रिव्हर इन कर्नाटक. कर्नाटकातल्या कबिनी रिव्हरच्या किनाऱ्यावरती हे द बायसन नावाचं रिसॉर्ट आहे, वेस्ट ऑफ मैसूर. which offers you the perfect wildlife adventure. It is the only resort in the area which directly overlooks the national park. जिथून सगळ्या नॅशनल पार्कचा ओव्हरलुक घेता येतो असं हे ठिकाण आहे. एलिफंट्स अँड अदर वाईल्ड लाईफ आर रेग्युलरली स्पॉटेड फ्रॉम द रिसॉर्ट. हत्ती आणि बाकीचे जे जंगली प्राणी आहेत हे तिथं पाहता येतात किंवा दृष्टीस पडतात. आता या बायसन मध्ये त्यांना काम मिळालेलं आहे. आता या इकडे आपल्या टेक्स्ट बुक मध्ये इन द पास्ट ते सांगता येतात. आता कोण, माडेगौडा. आय हॅव लॉस्ट ऑलमोस्ट 80% ऑफ अ सीझन्स यील्ड ऑफ शुगर केन. ते तिथं ऊसाची शेती करायचे किंवा ऊस लागवड करायचे आणि मग त्या शुगर केनच्या त्या यील्ड मधलं म्हणा किंवा त्या ऊसातला 80% पीक हे प्राणी फस्त करून टाकायचे. टू सच ॲनिमल अटॅक्स. 80% पिकाची नासाडी व्हायची. आय युज्ड टू हेट देम. आणि मग मी या प्राण्यांचा तिरस्कार करायचो. बट नाव आय हॅव लर्न्ड. पण आज मला किंवा आता मला कळत आहे की हाऊ इम्पॉर्टंट दीज ॲनिमल्स आर. आणि आज आपल्याला कळते किंवा मला कळते की हे प्राणी किती महत्वाचे आहेत, त्यांचं संवर्धन करणं किती महत्वाचं आहे ते. इम्पॉर्टंट दीज ॲनिमल्स आर. हाऊ पाठीमागच्या स्लाइडला आहे बरोबर. हाऊ इम्पॉर्टंट दीज ॲनिमल्स आर अँड द व्हॅल्यू ऑफ प्रोटेक्टिंग देम. आणि त्यांचं संरक्षण करणं किती महत्वाचं आहे ते. ही सेज आय हॅव नोन दीज जंगल्स फॉर 35 years. मी या जंगलांना जवळपास 35 वर्षांपासून ओळखतो. आय नो वेअर द ॲनिमल्स आर. मला माहित असतं हे प्राणी कुठं आहेत. अँड आय रिअलाइज आय कॅन गाईड विजिटर्स अँड गेट पेड फॉर इट. आणि आज मी या विजिटर्सना जिथं प्राणी आहेत
ज्या त्या सीझन मध्ये प्राणी कुठं आहेत हे या माडेगौडा यांना माहित असतं आणि त्या व्हिजिटर्सना ते बरोबर तिथंच घेऊन जातात. आणि ॲज यू नो, इफ द व्हिजिटर्स आर सॅटिस्फाईड दे विल पे फॉर देअर व्हिजिट. आणि मग हे अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं पे करतात. आणि मग बघा त्यांचं अंडरस्टँडिंग कसं आहे. इन अ वे माडेगौडा सेज द ॲनिमल्स आर पेईंग मी बॅक. अशा पद्धतीनं ह्याच प्राण्यांनी माझं अगोदर नुकसान केलेलं आहे आणि आता ते त्याची परतफेड करत आहेत. बरोबर. नेक्स्ट, the forests have taught me many things. Now we are about to conclude the lecture. The forests have taught me many things. हे लक्षात ठेवायचं महत्वाचं आहे. या जंगलानं मला बऱ्याचशा गोष्टी शिकवलेल्या आहेत. फॉर इन्स्टन्स, लिसनिंग इज अ सेन्स फार मोर इम्पॉर्टंट दॅन साईट. पहा, ते म्हणतात पाहण्यापेक्षा ऐकण्याचा जो सेन्स आहे, ऐकणं आहे, ते फार महत्वाचं आहे. जंगलामध्ये पाहण्यापेक्षा ऐकणं फार महत्वाचं आहे. यू हॅव टू स्विच ऑफ युअर व्हेकल. तुम्ही तुमचं वाहन आहे ते स्विच ऑफ म्हणजे बंद केलं पाहिजे. सिट अँड लिसन. शांतपणे बसून ऐकलं पाहिजे. फॉर द फॉरेस्ट. कारण हे जे जंगल आहे ते काय करत असतं पहा, इज कॉन्स्टंटली कम्युनिकेटिंग. हे कायमच आपल्याशी संवाद साधत असतं. कशाच्या माध्यमातून? थ्रू द व्हॉइसेस ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स. हे पक्ष्यांच्या आणि प्राण्यांच्या आवाजांच्या माध्यमातून हे जंगल आपल्याशी सदैव संभाषण करत असतं. ही एक्सप्लेन्स. ट्रॅकिंग अन ॲनिमल अल्सो टीचेस यू लाईफ लेसन्स. एखाद्या प्राण्याला ट्रॅक करणं सुद्धा आपल्याला एखादा आयुष्यभराचा एखादा धडा देऊ शकतं. कसं ते पहा. द ब्लॅक पॅन्थर हॅज टॉट मी. त्या ब्लॅक पॅन्थरच्या ट्रॅकिंगमुळं यांना कोणतं मूल्य मिळालं पहा, पेशन्स. दॅट ट्रॅकिंग ऑफ ब्लॅक पॅन्थर हॅज टॉट मी पेशन्स. बट अबोव्ह ऑल इट हॅज टॉट मी. पण सगळ्यांपेक्षा चांगलं महत्वाचं म्हणजे या जंगलांनी मला काय शिकवलेलं आहे? टू नेव्हर स्टॉप डिस्कव्हरिंग. आपलं जे डिस्कव्हरिंग आहे म्हणजे शोध घेणं कधीही थांबवायचं नाही. देअर आर जस्ट सो मेनी अमेझिंग एक्सपिरियन्सेस. असे खूप सारे आश्चर्यचकित करून सोडणारे अनुभव आहेत. टू लर्न अँड शेअर विथ द वर्ल्ड. जे आपणही अनुभवू शकतो आणि जगालाही ते सांगू शकतो. Okay, the lesson is taken from CN Traveler magazine published by Land Rover India. Actually, we had to discuss some activities, but as we are out of time, we are running out of time. We will stop here. The